ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 13. वराह अवताराची कथा. श्री शुकदेव म्हणाले, हे राजन, मैत्रियांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंताच्या लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने पुन्हा विचारले. विदुर म्हणाला, मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र महाराज स्वयंभू मनु यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले? हे साधू शिरोमणी, आपण मला आदिराज राजर्षी स्वयंभू मनुचे पवित्र चरित्र सांगावे. ते श्री विष्णूचे परमभक्त होते, म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे. विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंदाचे चरणारविंद विराजमान आहेत, त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजन, सहस्र शीर्षा भगवान श्रीहरीचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंताच्या कथा सांगण्याची विनंती केली, तेव्हा मुनिवर मैत्रियांचे अंग रोमांचित झाले. ते म्हणाले, जेव्हा आपली पत्नी शतरूपेसह स्वयंभू मनुचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी मोठ्या नम्रतेने हात जोडून ते ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवन, आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात. तरी सुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल? हे पूज्यपाद, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात आम्हाला सद्गती मिळेल. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा पृथ्वीपती, तुम्हा उभयतांचे कल्याण असो. मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे, कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणून आत्मसमर्पण केले. हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. दुसऱ्याची ईर्ष्या न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे हेच योग्य आहे. तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरीची आराधना कर. राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत, कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात. मनू म्हणाले, पापांचा नाश करणारे तात, मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करेन, परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा. हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा. मैत्रेय म्हणाली, पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की हिला कशी बाहेर काढू. ज्यावेळी मी सृष्टी रचना करीत होतो त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे. यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे? ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे त्या सर्व शक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी. विदुरा, ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होते, तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. हे भारता, मोठी आश्चर्याची गोष्ट अशी, आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवाच्या देखतच मोठा होऊन क्षणात हाती एवढा झाला. त्या विशाल वराह मूर्तीला पाहून मरीची आदी मुनिजन, सनकादिक आणि स्वयंभू मनुष्य ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले. अहो, आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रकट झाला आहे? केवढे आश्चर्य हे! हा तर आत्ताच माझ्या नाकातून निघाला होता. पहिल्यांदा तर हा अंगठ्याच्या पेरा एवढा दिसत होता, परंतु एका क्षणातच हा मोठ्या शिलेच्या आकाराचा झाला. हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करीत असावेत. ब्रह्मदेवाने त्याचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते, तेवढ्यात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार होऊन गर्जना करू लागले. सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांचा दिशातून प्रतिध्वनी उमटून ब्रह्मदेवाने श्रेष्ठ ब्रह्मजनांना हर्षभरीत केले. आपला खेद नाहीसा करणारी मायामय वराह भगवानाची गर्जना ऐकून जनलोक, तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. भगवंताच्या स्वरूपाचे वेदामध्ये विस्ताराने वर्णन केले आहे, म्हणून त्या मुनीश्वराने जी स्तुती केली ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करीत ते पाण्यामध्ये घुसले. त्या वराहरूपी भगवानाने पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघाताने ढगांना विखरून टाकले. त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते,
त्वचेवर राठ केस होते, सफेद दाढा होत्या आणि डोळ्यात तेज होते, असे ते शोभायमान दिसत होते. भगवान स्वतः यज्ञ पुरुष आहेत. तथापि वराह रूप धारण केल्यामुळे आपल्या नाकाने वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या. आपली स्तुती करणाऱ्या मरीच्या आदी मुनींच्याकडे सौम्य दृष्टीने पाहत त्यांनी पाण्यात प्रवेश केला. ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले, तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगडासारखा भीषण आवाज झाला. त्यावेळी असे वाटले की जणू आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंच करून तो मोठ्या आर्तस्वराने, हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा, अशी प्रार्थना करीत आहे. तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरानी पाणी कापीत त्या अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोहोचले. तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली. त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते. नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून बाहेर येतेवेळी त्यांना अडविणाऱ्या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लिया असे मारले की जसा सिंह हत्तीला मारतो. त्यावेळी त्याच्या रक्ताने त्याचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे. विदुरा ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातावर कमल धारण करतो, त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकावर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण वराह भगवानांना पाहून ब्रह्मदेव आदींनी त्यांना ते भगवंतच आहेत असे ओळखून हात जोडून ते वेदवाक्याने त्यांची स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, भगवान अजित आपला जय जयकार असो. हे यज्ञपती, आपण आपले वेद त्रयीरूप शरीर थरथरवित आहात, आपल्याला नमस्कार असो. आपल्या रोमरोमात सर्व यज्ञ सामावले आहेत. पृथ्वीला वर आणण्यासाठी वराह रूप धारण करणाऱ्या आपल्याला नमस्कार असो. हे देवा, आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे, कारण हे यज्ञ रूप आहे. त्याच्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद, रोमामध्ये कुश, डोळ्यामध्ये तूप आणि चारी चरणामध्ये होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे. हे देवा, आपल्या मुखाच्या अग्रभागी श्रुक आहे, नाशिका छिद्रात सुरवा, पोटामध्ये इडा, कानामध्ये चमस, मुखामध्ये प्राशित्र आणि कंठछिद्रात ग्रह आहे. भगवान, आपले जे चर्वण आहे तेच अग्निहोत्र होईल. यज्ञस्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे दीक्षणीय इष्टी आहे. मानद उपसद म्हणजे 3 इष्टी, दोन्ही दाडा प्रायनीय म्हणजे दीक्षेनंतरची इष्टी आणि उदयनीय म्हणजे यज्ञ समाप्तीची इष्टी. जीव प्रवर्ग म्हणजे प्रत्येक उपसदाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नावाचे कर्म. तसेच मस्तक सभ्य म्हणजे होमरहित अग्नी आणि आवसथ्य म्हणजे उपासना अग्नी आहे. तसेच प्राणचिती म्हणजे इष्टिका चयन आहे. देवा, आपले वीर्य सोम आहे. आसन, प्रातः सवनादी 3 सवन, 7 धातू, अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम नावाच्या 7 संस्था आहेत. तसेच शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ सोमरहित याग आहात आणि क्रतू म्हणजे सोमसहित याग अशा स्वरूपाचे आहात. यज्ञानुष्ठान रूप इष्टी आपल्या अंगाना एकत्रित ठेवणाऱ्या मांसपेशी आहेत. सर्व मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे. आपणास नमस्कार असो. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपलेच स्वरूप आहे. तसेच आपण सर्वांचे विद्यागुरु आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातावर पत्रयुक्त कमळवेल ठेवलेली आहे. आपल्या दातावर ठेवलेल्या भूमंडलामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की जसे शिखरावर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुल पर्वत शोभावेत. नाथ, चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा. आपण जगताचे पिता आहात आणि अरण्यमध्ये अग्नी स्थापन करतात, त्याप्रमाणे आपण हिच्यात धारण शक्तीरूप आपले तेज स्थापित केले आहे. आम्ही आपणास या पृथ्वी मातेला नमस्कार करीत आहोत. प्रभू, रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत होते? ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्याची खाण आहे, त्या आपल्या बाबतीत यात आश्चर्य ते काय? हे देवा, आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरवता त्यावेळी आपल्या मानेवरील केसातील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात. त्यामुळे जनोलोक, तपोलोक
आणि सत्यलोक यामध्ये राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो. जे पुरुष आपल्या कर्माचा ठाव ठिकाणा लावू पाहतात ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत, कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही. आपल्याच योगमायेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले आहे. भगवन, आपण याचे कल्याण करा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, त्या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वक्षेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. विदुरा, भगवंताचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि त्यात रममान झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करते. जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा ऐकवितो त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे? म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय? जे लोक त्यांचे अनन्य भावाने भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात. अहो, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की जो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविणाऱ्या भगवंताच्या प्राचीन कथापैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची ओंजळ करून एक वेळ जरी श्रवण करील तरी त्याचे मन तेथून दूर जाईल. या ठिकाणी 13वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पण वस्तू.